श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे मार्गशीर्षच्या 5व्या म्हणजे शेवटच्या गुरुवारची जो व्लॉग आहे तो तुम्ही बघू शकता। सकाळीच लवकर वगैरे उठून आपल्याला माहिती आहे त्या दिवशी अमावस्या होती, सो छान असं आधी वगैरे पुसून घेतली। घरातला मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून वगैरे घेतला, तुम्ही इथे बघू शकता। मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून वगैरे घेतल्यानंतर त्यांना छान फुलांचं, गोंड्यांच्या, आंब्याच्या पानांचं तोरण लावलं। हे तोरण आईने घरीच केलं होतं, तुम्ही बघू शकता। आदल्या दिवशीच आईने करून ठेवलं होतं, सो दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ते लावलं आणि त्यानंतर उंबऱ्याला छान हळदीचं लेपन देखील करून घेतलं। आता हळदीच्या लेपणाकरता का कोणत्या वस्तू लागतात, त्याचसोबत ते कसं करावं याचं ऑलरेडी मी मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी ते सांगितलं आहे, सो तुम्ही पाहिले नसतील ते मार्गशीर्षच्या इतर 4 गुरुवांचे व्लॉग तर नक्की बघा। सो असं छान उंबऱ्याला लेपन करून घेतलं। जे पावलं आहेत त्यामागे 2 नाम ओढून घेतले आणि फुलं वगैरे त्या पावलांवर अर्पण केलं, तुम्ही बघू शकता। त्यानंतर उंबऱ्याबाहेर अशी छान मी रांगोळी काढून घेतली। तर तुम्ही इथे बघू शकता की मी अशी छान रांगोळी काढलेली, अतिशय सुंदर दिसते। मी यावेळेस असं नंतर जे गेट आहे तिथेही काढून घेतलं। तर मी सांगत होते की मी यावेळेस असं केरूने वगैरे नाही सारवलेलं, कारण तेवढा वेळ नव्हता। आपल्याला माहिती आहे अमावस्येची तिथी फक्त 5:30 पर्यंत होते संध्याकाळी, सो त्याआधीच आपली पूजा मांडणी वगैरे इतर ज्या देवींच्या गोष्टी असतात तर त्या करायच्या होत्या पूजेच्या, त्यामुळे करायचं होतं। आणि आईलाही त्या दिवशी जायचं होतं जॉबवरती, आपल्याने आली होती, सो मी घरीच होते। पण मग एकटीला अर्थात हे सगळं करायला वेळ लागतो, त्यामुळे मग मी हे करत असताना आईने छान देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग ती गेली, ती अपडे आली दुपारी 1ला आणि आय थिंक त्यानंतर मग आम्ही पूजेला जी आहे ती सुरुवात केली देवी आईच्या मांडणीकरता। तर तुम्ही बघू शकता इथे उंबऱ्याला मी देखील पूजा करून घेतली, मध्ये छान फुलं वगैरे ठेवलेत ज्याने अतिशय सुंदर दिसतोय आपला उंबरठा। सो आई येण्या अगोदर मी अशी पूर्वतयारी करून घेतली होती। छान जिथे पूजेची मांडणी करायची आहे त्या जागेवर मी छान स्वस्तिक वगैरे काढून पाटाभोवतीची रांगोळी जी आहे चौरंगाभोवतीची ती काढून घेतली आणि त्यानंतर आई आली, सो आईने देखील मला पूजेला मदत केली। सो असं पूजा करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून बाप्पाला अभिषेक करून घेतला, तुम्ही पुढे बघू शकता। गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टनं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धय्य पठेन्दरं च बिभ्रन्तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रमोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपती स्तोत्र षड्भिमासे फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय अष्टोग्र ब्राह्मणेभ्य लिखित्वायत् समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं महागणपती स्तोत्र संपूर्णं। श्री गणेशाय नमः। ओम गणगणपतये नमः। सो असं आईने छान जे आहे ते बाप्पाला अभिषेक करून घेतलं। आम्ही पाण्यानेच फक्त अभिषेक केला होता, तुम्ही पंचामृताने देखील करू शकता। त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली, बाप्पाला छान आसन दिलं आणि तुम्ही इथे बघू शकता की अशी ही देवी आई मी तयार करून घेतलेली आहे। साडी नेसवली होती त्या दिवशी मी देवी आईला, तुम्ही बघू शकता। ही पेशवाई साडी आहे जी मी देवी आईला परिधान केली होती आणि त्यानंतर इतर माझी जी सजावट आहे ती बाकी होती, पण अर्थात साडी नेसवायला थोडा तसा वेळ गेला, त्यामुळे मग आईने अगोदर ओटी भरून घेतली, कारण 5:30 पर्यंतच तिथे होती, त्यामुळे मग आईने जे आहे ती आधी देवी आईची ओटी भरून घेतली। तुम्ही ते पुढे बघा, सो कीप वॉचिंग। Vilasini Vishnu Vilasini Vishnu
त्याच्यात आईने छान ओटी भरून घेतली. त्यानंतर माझी नित्यसेवा मी करून घेतली, आईनेही केली. आणि त्यानंतर मी आता तुमच्याबरोबर संध्याकाळचा व्ह्यू शेअर करणार आहे. सो संध्याकाळी तुम्ही बघू शकता छान उंबरा पूजन केलं आईने, देवपूजा करून घेतली, तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो कीप वॉचिंग. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. पाहिलं की संध्याकाळी असं आईने छान देवपूजा करून घेतली, मी देखील पूजा करून घेतली. आणि त्यानंतर अर्थात उद्यापनाची वेळ होती. जे आपल्या बायका असतात, सुवासिनी मुली किंवा कुमारिका, त्यांना पुजायचं होतं. सो ह्या शेजारच्या काकू आहेत त्या देखील आल्या होत्या आणि इतर बिल्डिंगमधल्या सगळ्याच ज्या बायका आहेत, सुवासिनी महिला आहेत, त्या देखील आल्या होत्या. तो मी ते सगळंच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आईने हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, ते देखील मी शेअर करणार आहे. सो कीप वॉचिंग गाईज.
तुम्ही पाहिलंत अशी होती मार्गशीर्षच्या 5व्या गुरुवारची पूजा आणि उद्यापन, हळदी कुंकू जे काही आईने केलं ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. त्यानंतर उद्यापन वगैरे झाल्यानंतर छान आरती करून घेतली आणि आरती केल्यानंतर आईने जे आहे घरात जे काही नैवेद्य तयार केला होता तो नैवेद्य अर्पण केला, तुम्ही पाहिलं असेल. आणि त्याचसोबत गाईसाठी सुद्धा नैवेद्य काढून ठेवला होता आणि त्यानंतर तो गाईला नेऊन दिला. सो असं होतं मार्गशीर्षच्या 5व्या गुरुवारचं माझी पूजा, जी आय होप तुम्हाला आवडली असेल. त्या दिवशी जितक्या बायका घरी आल्या होत्या ना त्या सगळ्यांनीच माझ्या पूजेचं खूप कौतुक केलं. त्या सगळ्यांनाच माझ्या देवी आईचं रूप खूप आवडलं. मी जे काही सजवलं होतं, जे काही एफर्ट्स घेतले होते माझी देवी आई छान दिसण्याकरता, तर ते सगळ्यांनाच खूप आवडलं. सगळ्यांनी भरभरून त्यांचं कौतुक केलं. माझ्याच बिल्डिंगमध्ये 5th फ्लोअरवर ज्या काकू राहतात, म्हणजेच ते आमचे रिलेटिव्ह देखील आहेत, त्यांनी तर अक्षरशः असं म्हणाल्या की कुठे जर नंबर वगैरे कॉम्पिटिशन स्पर्धा वगैरे असते तर तुझाच पहिला नंबर वगैरे आला असता. इतकं हे सुंदर दिसते, इतकी देवी आई छान दिसते. आणि खरंच देवी आई इतकी सुंदर दिसत होती ना त्या दिवशी, म्हणजे प्रत्यक्षच जणू काही माता लक्ष्मी घरी आले असा तिचा भास होत होता. सो हा क्लिप आहे, ही गुरुवारची नाही, ही शुक्रवारची क्लिप आहे, उद्यापनाची सकाळची, जेव्हा आपण त्याची सांगता करतो व्रताची. तर त्याआधी देखील आपल्याला असं छान पूजा करून आरती वगैरे करून घ्यायची असते. सो ती देखील क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. सो कीप वॉचिंग. सो तुम्हाला माझी 5व्या गुरुवारची देवी आईची पूजा कशी वाटली आणि माझ्या देवी आईचं रूप तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला माझी पूजा आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.